तर पाचगावच्या जनतेनं अगद्या 24 वर्षाच्या मुलाला, ज्यांना अजून नोकरी करायचं माहित नसतं, तर अशा मुलाला गाव सांभाळण्यासाठी पाचगावच्या जनतेने विश्वास टाकला. त्यांनी जरी निवडणुकीत उतरले नसते तरी त्यांची समाजसेवा म्हणजे आधीपासूनच ते समाजकार्यात आहेत. पाटील घराणं नेहमीच गावाच्या विकासामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे. त्यांचं कामच चांगलं आहे. पाचगावात एवढं काम चांगलं केले की आपल्या मोरेवाडीत बी तसं काम व्हावं अशी ती आमची इच्छा आहे. आदरणीय बंटी पाटील साहेब असतील, ऋतुदादा असतील, यांनी पण आज सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यापर्यंत काम केलेलं आहे. त्यामुळे आम्ही पक्षही बघेन आणि आमचा माणूस संग्राम पाटीलही बघेल. मागच्या आता 5 वर्षात आता पाचगाव तर केले, ह्याच्या पुढे आमच्या 4 गावाचा विकास होईल हे आम्हाला निश्चित माहित आहे. एक खरा उमेदवार म्हणून संग्राम पाटील हे खरे उमेदवार म्हणून उभारलेले. तर संग्राम पाटील परिवार आणि पाचगावचं राजकारण हे खूप वर्षापासूनचं आहे. स्वतःसाठी ते करू शकणार नाहीत, ते समाजासाठी काम करणारे सेवक आहेत आणि समाजासाठी ते आपला पक्ष सुद्धा मोठा करतील. पाचगाव पुरता ते कधीच विचार करत नाहीत. त्यांनी सगळे गाव म्हणजे पाचगाव, मोरेवाडी, उजायवाडी हे सगळं सामान्यच मानलेलं आहे. जे आमचा जो व्यक्ती आहे तो सर्वांगीण विकास आणि सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारा आहे. एक खरा उमेदवार म्हणून ते इथं निवडून यायलाच पाहिजे, कारण आमचा विश्वास आहे तेवढा त्यांच्यावर. आणि त्यांची जी कामाची पद्धत आहे, जी कामं त्यांनी आजपर्यंत पाचगावच्या विकासासाठी चांगली केली, त्याचीच पोचपावती म्हणून 2022 साली प्रियांका संग्राम पाटलांच्या पत्नी यांना लोकनियुक्त सरपंच म्हणून परत एकदा पाटील कुटुंबाकडे जबाबदारी दिली गावाने. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीने आता चांगलाच वेग घेतलेला आहे. त्याचबरोबर प्रचाराने देखील आता वेग घेतलेला आहे. मी सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असलेल्या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे आणि याच पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील मोरेवाडी परिसरात काँग्रेसचे जे अधिकृत उमेदवार आहेत संग्राम पाटील यांचा प्रचार दौरा सध्या सुरू आहे आणि माझ्यासोबत काही या प्रचारात सहभागी असलेल्या महिला आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात आणि त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. ताई, काय सांगाल, तुम्ही संग्राम पाटील यांच्या प्रचारामध्ये सहभागी झालेला आहात, काय कारण आहे या प्रचारात सहभागी व्हायचं? संग्राम दादा म्हणजे कसं, त्यांचं काम पण चांगलं आहे आणि त्यांनी भरपूर म्हणजे गावात चांगली कामं केल्या. जसं की आमच्या गावात आधी पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता, आता आमच्या गावात 1 दिवस आड पाणी येतं. परत आमच्या गावात शाळा होती पण ग्राउंड नव्हतं आमच्या जिल्हा परिषद शाळेला, तर शाळेची नवीन इमारत बांधली त्यामुळे मुलांना ग्राउंड पण उपलब्ध झालं समोर. अशी अनेक चांगली कामं केलं त्यांनी. असं वाटतंय का हो की सगळीच पदं आम्हालाच पाहिजे, स्वार्थ बघून ते या निवडणुकीत उतरलेत का? त्यांनी जरी निवडणुकीत उतरले नसते तरी त्यांची समाजसेवा म्हणजे आधीपासूनच ते समाजकार्यात आहेत. असं नाही की त्यांनी फक्त या पदासाठी म्हणजे काम करायला लागलेत किंवा काय. त्यांचं आधीपासूनच त्यांच्या घरातल्यांचं पण चांगलं कार्य आहे आणि त्यांनी असं म्हणजे माणूस बघून काम करत नाहीत. त्यांचं कसं आहे, जर आपल्याकडे एखादी गरजू व्यक्ती आल्या तर त्याची म्हणजे त्याचं काय बोलणं आहे किंवा त्याची काय इच्छा आहे ते बघून त्यांनी काम करतात. त्यांचं असं व्यक्ती बघून काम करणारे त्यांनी नाही आहेत. ते तुम्ही महिला आहात, आता संग्राम पाटलांच्या पत्नी सरपंच 2 वेळा इथं सरपंच आहेत. संग्राम पाटील स्वतः सरपंच होते आणि आता एक महिला म्हणून काय वाटते आपल्या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काय व्हायला पाहिजे? असं म्हणजे त्यांनी केलंयच आता बऱ्यापैकी. आता प्राथमिक आरोग्य केंद्र पण आमच्या इथं काम चालू आहे त्याचं, त्यामुळे ते पण आमचं बऱ्यापैकी काम होत आले. पाण्याचा पण आमचा प्रश्न सुटलाय बऱ्यापैकी, कारण आमच्या गावाला आधी पाणी म्हणजे आमच्या गावात असं महिलांचा भरपूर असायचं की अजून पण आमची मम्मी वगैरे सांगते की ज्या वेळेला आम्ही म्हणजे लग्न झालं होतं आमचं त्यावेळेला आम्हाला पाण्याला वगैरे खूप प्रॉब्लेम होता, आम्हाला लांब लांब जाऊन पाणी आणायला लागायचं असं. आणि अजून पण बरेच जण असं म्हणायचे की त्या काळात आम्हाला म्हणजे पाण्याला खूप प्रॉब्लेम येत होता, परंतु आता सगळं चांगलं झालंय की 1 दिवस आड पाणी वगैरे येतं आमच्या गावात. असं तुम्ही काय सांगाल, तुम्ही या प्रचारामध्ये सहभागी झालेला आहात, कशा प्रकारे म्हणजे काय संग्राम पाटलांचं असं काम आहे, काय कामं त्यांनी अशी केलेली आहेत? आता तसं म्हणायला गेलं तर संग्राम पाटील परिवार आणि पाचगावचं राजकारण हे खूप वर्षापासूनचं आहे आणि हे पाटील घराणं नेहमीच गावाच्या विकासामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव असं घेईन तर मी स्वर्गीय विलास पाटील दादा यांचं नाव घेईन. विलास पाटील दादा हे पाचगावचे माजी उपसरपंच आणि संग्राम पाटील यांचे चुलते. तर त्यांनी ह्या कामाची पाचगावच्या विकासाची मुहूर्तमेढ रवलेली होती आणि ती मुहूर्तमेढ रवल्यानंतर 2014 साली विलास पाटील दादा यांचं निधन झालं. त्यानंतर अवघ्या 23-24व्या वर्षी संग्राम पाटील यांच्यावरती पाचगावच्या विकासाची आणि ह्या राजकारणाची जबाबदारी पडली. तर पाचगावच्या जनतेनं अगद्या 24 वर्षाच्या मुलाला, ज्यांना अजून नोकरी करायचं माहित नसतं, तर अशा मुलाला गाव सांभाळण्यासाठी पाचगावच्या जनतेने विश्वास टाकला आणि 2017 साली लोकनियुक्त सरपंच म्हणून संग्राम पाटील निवडून आले.
आणि त्यांची जी कामाची पद्धत आहे, जी कामं त्यांनी आजपर्यंत पाचगावच्या विकासासाठी चांगली केली, त्याचीच पोचपावती म्हणून 2022 साली प्रियांका संग्राम पाटलांच्या पत्नी यांना लोकनियुक्त सरपंच म्हणून परत एकदा पाटील कुटुंबाकडे जबाबदारी दिली गावाने. आणि त्या दोघा पती पत्नींनी अतिशय चांगल्या प्रकारे गावामध्ये विकास कामं करण्यासाठी जी विकास कामांची लिस्ट खूप मोठी आहे. मी तुम्हाला थोडकीच एक 4 उदाहरण सांगेल तर गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा नव्हती. त्याच्यासाठी प्रत्येक महिलेला असेल, लहान मुलं असतील, ज्येष्ठांना गावात यायला लागत होतं जिथं CPR आहे तिथं. आणि आता प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. पाचगावचा पाणी प्रश्न, जे राजकारण जे होतं, जे अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून आमदार खासदारकीच्या निवडणुकीमध्ये एक मोठा मुद्दा असायचा की पाचगावचा पाणी प्रश्न, हा पूर्णपणे आता संग्राम पाटील यांनी सोडवलेला आहे. आणि आता दर एक दिवस आडाने पाणी मुबलक प्रमाणामध्ये येत असतं. आता मी परवाच प्रचारामध्ये आले होते तर अजूनही 11-12 वाजेपर्यंत लोकांच्या दारात पाणी येत होतं. म्हणजे लोकांना ते पाण्याचा एक प्रश्न सुटलेला आहे. कामं करत असताना कुठंतरी संग्राम पाटलांनी तोंड बघून कामं केलीत का? नाही, असं कधीच होत नाही. संग्राम पाटील हे निवडणुकीपुरतं फक्त पक्षाचं राजकारण असतं किंवा त्याच्यानंतर कधीही राजकारण संग्राम पाटील यांनी प्रत्येक विकास कामामध्ये आणलेलं नाही आहे. आपला विरोधक जरी असेल तरी ते आपल्या गावचा नागरिक आहे या नात्यानेच त्यांनी सगळीच पद संग्राम पाटील यांच्या घरातच पाहिजे आहेत. आता जिल्हा परिषद सदस्य पदाचा पण त्यांना स्वार्थ आहे. असं नाही, स्वार्थ असं नाही. जर एखादं कुटुंब जर समाजसेवेला पूर्ण झोकून देत असेल, एखादा माणूस जर समाजसेवेला झोकून देत असेल, त्याच्याकडे तसं नेतृत्व गुण असतील तर घराणेशाहीचा आणि ह्याचा काही तर प्रश्न येतच नाही. दोघं नवरा बायको पण चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. आज पाचगावचा विकास तुम्ही बघितलात, एक 15 वर्षापूर्वीचं पाचगाव आणि आत्ताचं पाचगाव ह्याच्यात खूप फरक आहे, जे की ज्येष्ठ नागरिक सुद्धा तुम्हाला सांगतील. तर अशाच पद्धतीनं ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी गावं आमच्या 40 नंबरच्या गटामध्ये येतील, पाचगाव, तामगाव, मोरेवाडी, उजायवाडी, तर ह्या गावांचा सुद्धा सर्वांगीण विकास करण्यामध्ये त्यांचं योगदान राहील. आता जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणजे मोठा मतदारसंघ येतोय, तर या मतदारसंघामध्ये आता प्रचार सुरू असताना किंवा या निवडणुकीच्या निमित्तानं संग्राम पाटील कुठंतरी पैशाचा वारेमाप वापर करायला लागलेत आणि निवडणूक लढवत आहे असं दिसतंय का? असं नाही. जितका आता जो बेसिक खर्च असतो तो बेसिक खर्च हा प्रत्येकाला करावाच लागतो. वारेमाप असं नाही. जो बेसिक खर्च आहे तो प्रत्येक उमेदवारी करत असताना विरोधक असतील किंवा काही असेल, आम्ही आमच्या पद्धतीनं हा प्रचार करत आहे. संग्राम पाटील आणि आम्ही सर्वजण, विरोधक त्यांनी त्यांचा प्रचार करत आहेत, पण वारेमाप असं म्हणता येणार नाही. पण जो बेसिक खर्च आहे तो करावाच लागेल. नक्कीच. यावेळेला तुम्ही मतदान करणार आहात ते काँग्रेसच्या हात या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तुम्ही मतदान करताना व्यक्ती बघणार की पक्ष बघणार? पक्षही बघणार आणि व्यक्तीही बघणार. ह्याचं एक 2 असे कारण म्हणजे आमचा जो व्यक्ती आहे तो सर्वांगीण विकास आणि सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारा आहे. आणि आज काँग्रेसचं जर बघितलं आपण तर काँग्रेस सर्वसामान्य सर्वसमावेशक असं काँग्रेसचं राजकारण आहे. कोणत्याही धर्मावरती आधारित राजकारण नाही आहे, कोणताही पक्षपातीपणा नाही आहे. तर काँग्रेसचं राजकारण हे सर्वसमावेशक असं काम आहे. आणि आदरणीय बंटी पाटील साहेब असतील, ऋतुदादा असतील, यांनी पण आज सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यापर्यंतचं काम केलेलं आहे. त्यामुळे आम्ही पक्षही बघेन आणि आमचा माणूस संग्राम पाटीलही बघेल ह्या वेळेला. काय सांगाल, संग्राम पाटील यांच्या प्रचारामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात, काय कारण असेल की संग्राम पाटील व्यक्तिमत्व कसं आहे? एकदम चांगलं आहे व्यक्तिमत्व त्यांचं. मी मोरेवाडीतनं बोलतोय. तर मी बचत गटाचं काम करतोय. तर आम्हाला भरपूर सपोर्ट केलाय त्यांनी पाचगाव एरियात. तर आम्हाला काही अडचणी आल्या तर त्यांनी सगळं समजावून सांगून तिथं आम्हाला सगळं सहकार्य केले. त्यामुळे आम्ही त्यांच्या प्रचाराला सहमत आहोत. पुढे आता या निवडणुकीनंतर त्यांची कामं तशीच सुरू राहतील काय परत 5 हो, अगदी चांगलं आहे. त्यांचं कामच चांगलं आहे. पाचगावात एवढं काम चांगलं केले की आपल्या मोरेवाडीत बी तसं काम व्हावं अशी ती आमची इच्छा आहे. अशी पण असतात ना की बाबा मतं मागण्यापुरतं यायचं, निवडून यायचं आणि परत गायब. त्यांनी कधी मतं मागायला आलीच नाही. त्यांनी मतं मागायपुरता कधी त्यांनी स्वार्थ साधला नाही. म्हणजे आमच्या इथं तरी मोरेवाडी एरियात मताचं म्हटलं असं तर सगळी उमेदवार तसंच करतात, मतं मागायला येतात, पण तिथून पुढं काही काम असेल नसेल ते कोण बघायलाच येत नाही. साधे रस्ते, गटारी हे कोण बघायलाच येत नाही. पण त्यांचं काम असं आहे पाचगावात. आम्ही प्रत्येक महिन्याला पाचगावात मिटिंगला असतोय. प्रत्येक महिन्याला आम्हाला समजते की तिथं किती स्वच्छता आहे, किती काम चांगलं आहे हे आम्ही पाहिले तिथं. आम्हाला पण वाटतंय की आमच्या मोरेवाडीत असं काम व्हावं अशी आमची इच्छा आहे. होईल असं दिसते तरी का? होणार 100%. नाही होणार. आम्ही विचार करते नाही पाचगाव पुरता ते कधीच विचार करत नाहीत. त्यांनी सगळे गाव म्हणजे पाचगाव, मोरेवाडी, उजायवाडी हे सगळं सामान्यच मानलेलं आहे. ते निश्चित कामं करतील हे आम्हाला माहितच आहे. आम्ही आणि आमचा ठाम त्यांच्यासाठी जाहीर पाठिंबा असणार आहे. त्यांनी आमच्या गावासाठी पाण्याची सुविधा, अधिक रस्ते आणि इथून पुढे त्यांनी कामं करतील हे आम्हाला आमचा त्यांना जाहीर पाठिंबा असणार. हा, पण करतील असं दिसते तरी का? दिसते म्हणजे त्यांनी मागच्या आता 5 वर्षात आता पाचगाव तर केले. ह्याच्या पुढे आमच्या 4 गावाचा विकास होईल हे आम्हाला निश्चित माहित आहे.
बर. म्हणूनच आम्ही त्यांच्या पाठीशी उभा आहे. आता तुम्ही महिला आहात, आपण घरामध्ये आपला संसार चालवत असतोय, आपण प्रचारात दारात येत असतोय, पत्रक दारात येतात, भरपूर पॉम्पलेट येतात ना घरात, ते पॉम्पलेट आपण बघत असतोय. मग या सगळ्या गदारोळात कुठंतरी संग्राम पाटील पैशाचा वापर करायला लागलेत आणि लोकांना मतदान करायचं असं करायला लागलेत ते चित्र. नाही, असं कुठंच जमणार नाही. आणि आम्ही तरी पैसे घेऊन मतदान करणारच नाही. आम्ही ठाम त्यांच्या पाठीशी उभा राहणार. संग्राम पाटील लोकांना भेटणं असते बाबा, एक प्रतिनिधी आपण ज्यावेळेला निवडून देतो तो माणूस भेटायला पाहिजे, लोकांना प्रश्न ऐकायला पाहिजे. काय वाटते, संग्राम पाटील लोकांना भेटतात का? भेटतात की. हा? चांगला आहे, त्यांनी गावासाठी विकास केलाय. बर. केलाय पाचगाव मध्ये तरी केलाय. आता आमची अपेक्षा आहे की मोरेवाडीत बी विकास तुमच्या व्हावा. मोरेवाडीत काय काय व्हायला पाहिजे असं वाटतं? रस्ते, हा. पाण्याची सोय, हा. काहीतरी अजून भरपूर आहे. पाचगाव मध्ये कसं भैरवाचं मंदिर, तसं आमच्या पण गावात जरा भैरवाचं मंदिरात सुधारणा व्हावी बर. ही आमची अपेक्षा आहे. रस्ते, गटरी हा. त्यांनी पाचगाव मध्ये केले, पण मोरेवाडीत पण अजून जरा सुधारणा व्हावी. मग आता पाचगाव मध्ये केलं, मोरेवाडीत सुधारणा व्हावी तुमच्या अशा अपेक्षा आहे. संग्राम पाटील त्या पात्रतेचा उमेदवार आहे असं वाटते का? होय होय, वाटतंय. हा? वाटतंय आणि त्यांनी करतील हिची गॅरंटी आहे. गॅरंटी आहे. गॅरंटी आहे. आणि ही गॅरंटी तुमची चायनीज निघाल्यावर? नाही नाही हा? नाही, असं नाही होणार. असं नाही होणार. नुसतं आता निवडणुकीपुरतं यायचं, आश्वासनं द्यायची, पाऊस पडायचं, आश्वासनांचा आम्ही अक्षर. तसं असं तर निश्चित जाऊन त्यांच्या घरी जाऊन आम्ही सांगेन की हे काम करावं लागणार आहे. त्यासाठी तुम्ही इथं अवेलेबल पाहिजे, आम्ही सांगू शकतोय. मोरेवाडी गावाचा विकास झाला पाहिजे हा. हीच अपेक्षा आहे, म्हणून आम्ही आज त्यांच्या पाठीशी आहे. मी मोरेवाडी मध्ये राहते आणि शांतिनिकेतन स्कूल बसवर आहे मी. संग्राम पाटील यांच्या प्रचारात तुम्ही सहभागी झालाय, काय कारण आहे हो? कारण काय आता आपल्या भागाचा विकास होण्यासाठी त्यांच्या निवडून देण्याचं आमचं करतील तरी का विकास? करणार की. का अगदी उगीच फक्त नाही नाही, करणार की. निवडणुकीपुरतं मतं मागण्यासाठी बोलायचं आणि जायचं? नाही करणार की, कारण आमचा विश्वास आहे तेवढा त्यांच्यावर. आणि तुमचा विश्वासघात झाल्यावर? नाही होणार हे आम्हाला गॅरंटी आहे. विश्वासघात जरी झाला तरी काही फुल पाठीशी आहे त्यांच्या पाठीशी आहे. पाठिंबा असल्यावर त्यांनी विश्वासघात कसा होईल? बर. पाठिंबा असल्यावर ना आमचा फुल पाठिंबा आहे त्यांना. फुल पाठिंबा आहे. पण बाकीच्या तुमच्यासारख्या महिला ज्या या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राहतात, त्या महिलांचा मग फुल पाठिंबा पाहिजेच की. असणार की. आता आम्ही तर आमचं मोरेवाडी बद्दल सांगतो. बर. आमचा फुल तुमच्या महिलांच्या चर्चा होत्या का हो? काय बाबा कुणाला निवडून द्यायचं, कसं निवडून द्यायचं? काँग्रेसला द्यायचं. काँग्रेस काय केलंय काँग्रेसनं भरपूर कामं केल्यात. पाण्याचा मोरेवाडीत पाणी नव्हतं, 8-8 दिवस पाणी येत होतं. पाणी 1 दिवस आड आता येते, पण पाणी भरपूर असतंय. गटरी झाले, रस्ते झालेत, भरपूर सोय झाली काँग्रेस असल्यापासून. बर. आता काँग्रेसनं दिलाय म्हणून उमेदवार संग्राम पाटलांना मतं द्यायची का? होय, संग्राम पाटलांना द्यायची. देणार? होय होय, काय हो? देणार की. देणार. तुम्ही माणूस बघणार का पक्ष बघणार मतदान करताना? माणूस बघणार. तुम्ही माणूसच बघणार. का? एक खरा उमेदवार म्हणून संग्राम पाटील हे खरे उमेदवार म्हणून उभारलेले आहेत. त्यांनी कोणतेही पक्ष बदललेले नाहीत. एक खरा उमेदवार म्हणून ते इथं निवडून यायलाच पाहिजे. खरा उमेदवार कामाचा तरी आहे का? आहे कामाचे. बर. दादा काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत आणि तुमच्या या मोरेवाडी परिसरामध्ये काय परिस्थिती आहे आता सध्या? सध्या मी हे माझं गाव नाही, मी उदवड. बर. हा, उदवड चालू प्रचारासाठी आलेलो आहे, काँग्रेसच्या प्रचारासाठी आलेलो आहे. बर. बंडे साहेबांच्या माध्यमातून उदवडी प्रचारात सुद्धा बरीच कामं झालेली आहेत. त्यांनी आमच्या गावात विहिरीची म्हणा, रस्त्याची म्हणा, घरामध्ये सुधारणा म्हणा ही केलेली आहेत. तसेच सगळ्यात मोठा जो प्रश्न होता कोल्हापूरचा पाण्याच्या जिव्हाळ्याचा, तो त्यांनी सोडवलेला आहे. भविष्यात माझ्या मते त्यांनी बरीच कामं करतील. जो रंकाळाचा जो प्रदूषणाचा प्रश्न आहे ना, तो सुद्धा त्यांनी 100% सोडतील. त्यासाठी ज्या अनेक योजना आहेत त्या राबवतील त्यांनी. आता काँग्रेसचे संग्राम पाटील या निवडणुकीला उतरले आहेत. काय वाटते हो, संग्राम पाटलांनी कामं केली तसं वाटते का कुठं? त्यांचा पाचगावात सुद्धा जी कामं केली त्याची मी ऐकलेली आहेत. म्हणजे बरीच विश्वास लोकांचा त्यांच्यावर आहे आणि ते 100% निवडून येतील. बर. पाचगावचा विकास केला म्हणजे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये लोक त्यांच्यासोबत राहतील का? 100% राहतील, कारण त्यांचा जो प्रवास ते विश्वास होता आहे, लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहेत. त्यांनी विश्वासानं जी त्यांच्या गावात सुद्धा बरीच कामे केलेली आहेत. तालमीची म्हणा, रस्त्याची म्हणा, ठिकाणच्या लोकांच्या अडचणीसाठी उभारलेले आहेत. रात्री त्यांनी मदत केलेली आहेत. संग्राम पाटलांनी कुठेतरी या पदाचा स्वार्थ बघितला आहे म्हणून ते लोकांची गाठीबिटी घेत आहेत, त्यांची कामं करतायत.
तसा काहीच विषय नाही. स्वतःसाठी ते करू शकणार नाहीत. ते समाजासाठी काम करणारे सेवक आहेत आणि समाजासाठी ते आपला पक्ष सुद्धा मोठा करतील. काँग्रेस पक्षातून ते 100% निवडणूक जिंकतील. हा. बर, तुम्ही याला मग मतदान करताना पक्ष बघणार की व्यक्ती? मी सध्या तरी आजपर्यंत माझं जे पहिल्यापासून आहे माझं काँग्रेसच आहे. मी काँग्रेसचं मतदान टाकतो. दुसरीकडे बघायला गेलं तर तुम्ही आता उजळवाडीच्या पंचायत समिती सदस्य जे आहेत शिल्पा हजारे यांच्याकडनं काय कामं झालेली आहेत किंवा काय वाटतं त्यांच्याबद्दल? त्यांनी आपल्या समाजाचं काम करत इतरही कामं चालू ठेवली आहेत. महिलांचे प्रश्न म्हणा, तसेच हॉस्पिटलमध्ये जे काही आरोग्याचे त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, एखाद्याला रात्री अपरात्री बरं नसेल त्यावेळी रात्री अपरात्री उठून ते दोघे नवरा बायको हजर राहतात. कोणाला लागलं सवरलं किंवा काय झालं तर ते उभं राहतात. त्यांनी लहान मुलांसाठी शिक्षणासाठी जे काही मदत आहेत शाळेत ते दत्तक योजना सुद्धा त्यांनी घेतलेली. झाडे लावा झाडे जगवा ही सुद्धा योजना त्यांनी राबवली आहे आणि ती कंटिन्यू चालू ठेवलेली आहेत. दरवर्षीप्रमाणे ते लहान मुलं दत्तक घेतात आणि त्यांना जी मदत लागेल ती करतात. बर, तर आपण पाहिलं की पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील मोरेवाडी परिसरामध्ये जे संग्राम पाटील यांच्या प्रचारामध्ये मोरेवाडीतील महिला असतील, नागरिक असतील सहभागी झाले होते, त्यांच्याशी आपण संवाद साधला. या प्रचारामध्ये सहभागी होण्याचं नेमकं कारण काय? तर संग्राम पाटील यांनी जे काही पाचगावमध्ये विकास कामं केलेली आहेत तशाच प्रकारची विकास कामं आता मोरेवाडी परिसरामध्ये देखील होणं गरजेचं आहे. त्यासाठी संग्राम पाटील यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू असा विश्वास या महिलांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेला आहे. एकूणच जर बघायला गेलं तर 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या निकालामध्ये मोरेवाडीकरांचा नेमका कौल कोणाला गेलाय हे पाहणं महत्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज मोरेवाडी.